आणि वारीमध्ये अर्बन नक्षल शिरल्याचा आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केला आणि त्यावरून आमदार रोहित पवारांनी मनीषा कायंदेंवर निशाणा साधलाय। वारीचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। तर गंभीर प्रकार आहे। मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचा काम केलं। तसंच इकडे आपण पाहतो की बंड्याताता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। तर या अतिशय गंभीर बाब आहे आणि आता 2 दिवसातच आषाढी एकादशी पण येते। तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी। वारकऱ्यांचा, पवित्र वारीचा, संतांच्या विचाराचा आणि संविधानाचा अवमान करणारे जे कोणी आमदार असतील, जे कोणी नेते असतील, त्यांच्यावर कारवाई ही केलीच पाहिजे। मग आता कुठेतरी भाजपचा विचार स्वीकारावा लागेल, भाजपच्या नेत्यांना खुश करावं लागेल आणि जनसुरक्षा कायदा जो संविधानाच्या विरोधात आहे तो आणत असताना भाजपला मदत करावी लागेल। म्हणून कदाचित त्या आमदार महोदया त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, पण त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, कारण ते वक्तव्य संविधानाच्या विरोधात आहे आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात आहे आणि पवित्र वारी आणि संतांच्या विचाराच्या विरोधात आहे। आम्ही या गोष्टीचा, त्या विधानाचा आम्ही सर्वजण निषेध करतो।